सेम नका दिसतात. टनपर्यंत वाढू शकते सहज. दात बघा, सगळ्यात पॉवरफुल जबडा असेल. सो आफ्टर हा मंकीचा एरिया क्रॉस केल्यानंतर तुम्हाला इकडे हा गेट दिसेल. इकडे तुम्हाला सापांपासून कसं वाचू शकतो आपण त्याबद्दल माहिती दिलेली आहे. ओके, जे लोक साप बघायला येतात इकडे ते लोक दगडं मारतात आणि त्याच्याने साप पण मेले तिथले. त्याची खून म्हणून हे पोत्यामध्ये भरून ठेवलेलं आणि दाखवलेलं आहे की सापांना खडे मारू नका. आहे सर्पकुंड. धामण आहे हा धामण. हा बिनविषारी साप आहे, त्याला धामण बोलतात. ॲट द टेक्स्चर याला इंग्लिशमध्ये रॅट स्नेक पण बोलतात आणि महाराष्ट्रामध्ये याला धामण बोलतात. हा बघा झाड. यांची उंची साधारणतः 10 फूट ते 3 मीटर असू शकते, म्हणजे ऑब्वियसली 3 मीटरपर्यंत. आणि पॉयझन नाही आहे, बिनविषारी साप आहेत. बट स्टील हे तुम्हाला कासव बघू शकतो तुम्ही. साप नागदेवताची पूजा केलेली आहे. आहे रॅटिक्युलेटेड पायथन. याला इंग्लिशमध्ये रॅटिक्युलेट पायथन बोलतात आणि मराठीमध्ये जाळीदार अजगर असं बोलतात त्याला. लुक ॲट द टेक्स्चर. खतरनाक. खूप लांब आहे. ज्या खोडावरून तुम्ही अंदाज लागू शकता हा झाडाचा खोड आहे. ॲज कम्पॅरेटिव्हली याचा साईज पण तेवढाच मॅसिव्ह आहे. आता आपण आलेलो आहे घोणस बघायला. हे बघा इथे दिले घोणस. रसल वायपर इंग्लिशमध्ये याला नाव दिलेलं आहे, रसल वायपर. घोणसला इंग्लिशमध्ये हा बघा. देयर इज अ रसल वायपर स्नेक, वन ऑफ द मोस्ट डेंजरस पॉयझन स्नेक इन इंडिया. इथे पण एक आहे. शेतांमध्ये पण ऑलमोस्ट पूर्ण टाईम या सिच्युएशनमध्ये असतं. जेव्हा एखादा जीव उंदीर वगैरे त्याच्या बाजून जातात तेव्हा ते अटॅक करतात डायरेक्ट. त्याच्यामुळे लवकर माणसांना पण ते दिसत नाही. खूप साऱ्या लोकांना हे दंश पण दिलं गेलं. चांदणी कासव नाव आहे यांचं, चांदणी कासव. याला चांदणी कासव का बोलतात त्याचं कारण हे आहे. त्यांच्यावरती स्किन आहे, जे त्यांचं कवच आहे, शील्ड आहे. त्याचं टेक्स्चर बघू शकता तुम्ही, स्टार सारखे. त्याच्यामध्ये चांदणी कासव म्हणतात. स्टोन स्वॉलर. तुम्हाला माहिती पॉज करून तुम्ही वाचू शकता इथे. ओके, स्पेशली एरिया ॲक्विफाईड केला यांच्यासाठी. इग्वाना. हे बघा ग्रीन इग्वाना. इथे आहे ग्रीन इग्वाना, जर तुम्हाला दिसत असेल तर. हा बघा इथे पण तुम्ही बघू शकता. यांचे कलर टेक्स्चर हे बदलू शकतात त्यांच्या प्लेसनुसार. आता तो हा खोडावरती बसला आहे त्याच्यामुळे कलर त्याचा बदललेला आहे. आता हा ग्रीनरीच्या आसपास आहे त्याच्यामुळे जर कलर ग्रीन झालेला तुम्हाला दिसू शकतो. यांची साईज ऑलमोस्ट
2 ते 3 फुटांपर्यंत वाढू शकते सहज. सापाने चावल्यानंतर जे प्राथमिक उपचार करायचे त्याची हे डिटेल्स इथे दिले, टिप्स दिलेले आहे तिथे. धूळ नागिन बिनविषारी साप आहे. कुठे दिसतोय तो बघा कोपऱ्यामध्ये इथे. क्रिकेट तस्कर नाव आहे सापाचं, तस्कर. तुम्ही बघू शकता स्किन बघा. मे बी बघा मे बी अंडे निघत तिथे पोट. हा आहे बांबू पीट वायपर, मराठीमध्ये चापडा बोलतात. आणि वन ऑफ द मोस्ट डेंजरस पॉयझन स्नेक आहे इंडियामधला. बांबू आणि झाडांवरती तुम्हाला बघायला मिळेल. जेव्हा करायचं असल्यामुळे तुम्हाला मोठी झाडावरती लवकर ओळखायला येत नाही. लेट्स मूव टू द अनदर एरिया. मगर ॲक्च्युअल क्रॉकोडाईल ही बघा इथे. Look at the size, जबरदस्त साईज आहे. याची जी लांबी आहे ती 12 फूट मॅक्सिमम आणि 4 मीटरपर्यंत असते. ओपन इज आय. दात बघा, वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट पॉवरफुल जबडा मानलं जातं त्यांचं पृथ्वीवरचा. पानकासव आणि पंख कछुआ. छोटे छोटे मासे आणि कासव. सो ऑलमोस्ट स्नेक एरिया जो आहे, स्नेक संग्रहालय तो आपला कवर झालेला आहे. इकडे यांचे काही चित्र झाले नाहीत, त्यांची थोडीफार माहिती आहे ऑदर स्नेकची, हरण, टोळ, तस्कर वगैरे. इकडे नाग आहे रे, नाग, भारतीय नाग आणि स्पेक्टॅकल कोब्रा असं म्हणतात त्यांना इंग्लिशमध्ये. होपफुली मोबाईल पाडावा नाही खाली. हा बघा, भारतामध्ये ऑलमोस्ट सर्व ठिकाणी अशा प्रकारचे नाग तुम्हाला बघायला मिळतील, ऑलमोस्ट सर्व प्रांतामध्ये. आणि हा भारतातला सगळ्यात जास्त विषारी साप मानला जातो आफ्टर किंग कोब्रा. सो इथे आहे दिवड, धोरिया बोलतात त्याला हिंदीमध्ये. यांची लांबी 3 फूटपर्यंत असते आणि मासे बिडी वगैरे खातात. नदी आणि पाण्यामध्ये साप असतात. त्यांना इंग्लिशमध्ये चॅकर्ड वॉटर स्नेक असं म्हणतात. तुम्ही यांच्या अंगावरचे जे टेक्स्चर त्याच्यावरून तुम्ही एक अंदाज जे बुद्धिबळ असं चेक त्याच्यासारखं याचं टेक्स्चर आहे. यांची साईज ऑलमोस्ट 8 to 10 फीटपर्यंत पण होऊ शकते. आणि हे ऑलमोस्ट कोणत्याही सरळ वस्तूंवरती चढू शकतात, भिंतींवरती म्हणा, डोंगरावरती म्हणा. याच्यावरनं अजून एक मिथ तुम्हाला माहिती असेल तानाजी मालुसरेचं, जे की याच्याद्वारे कोंढाणा किल्ल्यावरती चढले होते असं मानलं जातं. हे आहे फोटोशूट. इथे अजगर आहे. लुक ॲट हिज हेड.
ओव्हर देअर. ढवलला नाही येते. सो इकडे तुम्हाला बघू शकता मोर आणि गिधड आहेत. सो गाईज या व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं. आय होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडली असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब हे चॅनल. ऑब्वियसली मी व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे तुम्हाला इथे खूप सारे वन्यजीव वन्य प्राणी बघायला मिळतील. लायन्स, टायगर्स, बेंगॉल टायगर, व्हाईट टायगर्स, अस्वल, एलिफंट्स, खूप साऱ्या प्रकारचे प्राणी बघायला मिळतील. सोबतच तुम्हाला अजून एक बाजूला स्नेक संग्रहालय जे पण ते सुद्धा बघण्यासारखं एक नंबर आहे. तुम्ही बघू शकता. आणि माझा एक्सपिरियन्स बेस्ट होता. ऑब्वियसली जर तुम्हाला इथे यायचं असेल तुम्ही फॅमिलीसोबत येऊ शकता, मित्रांसोबत येऊ शकता. आणि वन ऑफ द मोस्ट नीडेड आणि बेस्ट नीडेड मुलांसाठी, लहान मुलांसाठी वन डे ट्रिप बेस्ट. डेफिनेटली तुम्ही येऊ शकता, व्हिजिट करा इथे.